उज्ज्वल योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा महिला लाभार्थ्यांना वर्षातील 3 मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्यासाठी दोन्ही योजना महिला लाभार्थ्यांना अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे। या योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे। ई-केवायसी झाल्यावर लाभार्थ्यांना मोफत सिलेंडर मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी दिलेली आहे। या संदर्भामध्ये एका वृत्तपत्रामध्ये 50% महिला लाभापासून वंचित राहणार अशा प्रकारची बातमी छापून आलेली आहे। ती मी वाचलेली आहे, परंतु त्या बातमीचं अवलोकन केलं असता ती तथ्यावर आधारित असल्याचं आढळून येत नाही आहे। अद्यापपर्यंत यादी पूर्ण झालेली नाही आहे। जे माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे, हे लाभार्थी आणि उज्ज्वला गॅसचे जे लाभार्थी आहे, या सर्व लाभार्थ्यांची पडताळणी करून ज्या लाभार्थीची ई-केवायसी पूर्ण झालेली असे सर्वच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामुळे अशा प्रकारचा गैरसमज कुठल्याही महिलेने किंवा या योजनेबाबतीत कोणी करून घेऊ नये। सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र टीव्ही 24। पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे। विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो। विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका। पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका। उंच झाडे, विजेचे खांब याखाली उभे राहू नका। छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा। पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा। घरात विजेची उपकरणे हाताळू नका। दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते। ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या। आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।